हॅलो एव्हरीवन. तुम्हाला आज इथे समजलंच असेल आपण आज काय बनवणार आहोत. तर आपण आज बनवणार आहोत दाल बाटी. तर आता आपण पहिले डाळ कुकरला लावून घेऊया. तर मी इथे तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स घेतली आहे. डाळ कुकरला लावतानाच त्यामध्ये एक अर्धा टोमॅटो ॲड करायचा आहे. आता कुकर होईपर्यंत आपण बाटीसाठी पीठ तयार करून घेऊया. तर मी इथे हे बाटीसाठी पीठ दळून आणले आहे. तर गहू मी दळून आणले आहे जाडसर याप्रमाणे. जसा जाडसर रवा असतो त्या एक जाडीचे पीठ दळून आणायचे आहे. तर पीठ मळताना आपल्याला यामध्ये थोडासा सोडा, जिरे, ओवा, हळद आणि मीठ घालायचे आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. गोळा मळून झाल्यानंतर आपण त्यापासून बाट्या बनवणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला बाट्या बनवायच्या आहेत. तुम्ही हव्या त्या आकाराच्या बाट्या बनवू शकता, लहान मोठ्या. तर मी थोड्याशा छोट्या छोट्याच बनवल्या आहे. आता आपण ह्या बाट्या वाफून घेणार आहोत. तर बाट्या वाफण्यासाठी मी इथे इडली पात्राचा यूज करत आहे. तर या इडलीच्या भांड्याला थोडंसं ऑइल लावून आपल्याला त्यामध्ये बाट्या वाफून घ्यायच्या आहेत. तर 15 ते 20 मिनटं आपण बाट्या वाफून घेतल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता आपल्या बाट्या व्यवस्थित वाफून झाल्या आहेत. आता आपल्याला या साईडला थंड करण्यासाठी ठेवायच्या आहे. तर बाट्या थंड होईपर्यंत आपण डाळीला तडका देऊन घेऊया. आता तडका देताना आपल्याला इथे जिरे, मोहरी, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. त्याबरोबरच बारीक कट केलेला लसूण, थोडासा टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे सर्व. नंतर परतून झाल्यानंतर यामध्ये आपण हळद, लाल तिखट ॲड करून डाळ ॲड करणार आहोत. तर डाळीमध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट यूज करणार आहोत. ते काय? तर चला आता बघूया पुढे. तर आता डाळ घालून झाली आहे. तर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडासा गूळ. नंतर कोकम आगळ घालून आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी देखील ॲड करू शकता. आम्हाला घट्ट डाळ हवी आहे तर मी पाणी जास्त ॲड नाही केले आहे. आता आपण बाट्या तळून घेऊया. तर पहिले बाट्या अशा प्रकारे कट करून घ्यायच्या. तर बाट्या तळण्यासाठी मी पहिले तूप गरम करून घेतले आहे. अशा प्रकारे बाट्या तळून घ्यायच्या आहेत. आणि आपली डाळ बाटी रेडी आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा.